की एकदा खंय तरी एखादो नृत्याचो कार्यक्रम आशिल्लो मग भरतनाट्यम आसूयेत त्या नृत्य कलाकारान घुंगरू धाडूंक नाशिल्ले त्या वेळार खंय तुम्ही त्या घुंगरांचो आवाज काढलेलो तो कसो कितें काढला म्हणजे जर प्रॅक्टिस केली एखाद्या आवड एवढे जाते मग त्यांना तो डान्स केली गेलो आणि परफॉर्मन्स केले आणि आमच्या दोघांना भरपूर बक्षिसां मिळेल तुम्ही सगळं आवाज सादर करा येतात सगळे डान्स करतात येताना घुंगर वाजवला नसता तरी पण घुंगर टाकायचा आम्ही जे उपमुख्यमंत्री पहिलीचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर धारगळ आणि पेडणे मतदारसंघाचे फाटल्या 20 वर्सां सावन प्रतिनिधित्व करताले तांचो खंय तरी तुम्ही असो आवाज काडपाचो प्रयत्न केला आता तो आवाज तुम्ही प्रेक्षकांक सादर करा पळोवया बाबू आजगावकर आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नेहमी सहकार्य केले आसा खूपशा कार्यक्रमांमध्ये अटेंड झाले आहा त्या एका काळात त्यांचे आमच्या भाषण पार झाले आसा सादर करता बाबू आजगावकर व्हिडिओ जाय सगळ्यांना अप्रिशिएशन करता आणि ते भाषण आपल्या सुरू करता आणि भाषण करता करता आपण जे विकास काम केले हा त्यातून ते आपण सांगत होता आपली ॲडव्हर्टाइज करून सोडता आणि बाबू आजगावकर खूप मानता ते तुम्हाला सादर करता पॅनमेला तुझा संघाचा आमच्या भावाला परिणाम आईस पॅनमेला तुझा संघ राजने हॅलो मी 35 वर्षा पॅनमेला तुझा संघ राज करो और तुझे चित्ते की पॅनमेचे पुणे करतो तुम्ही वेगवेगळे आवाज काढतातूच सरकार कडल्यान तुमका कला आणि संस्कृती खाते असतात त्यांच्या कडल्यान किती किंवा सरकारच्या वेगवेगळ्या खात्या कडल्यान किती आर्थिक सहाय्य कलाकार म्हणान किंवा तुमच्या संस्थेक वेगवेगळे कलाकार आता देशान तुम्ही वेगवेगळ्या राज्यांनी कला सादर करता किती मेळता पाठिंबो तसो अजून कोणाचोच मेळना आम्ही एकदा तरी तसं ट्राय केली स्पेशल ग्रांट करपाक तीच आमची रिजेक्ट केली तेणी त्याच्या वेळेला आम्ही केन्ना सरकारी दरबारात केन्ना वचोंक ना केन्ना अप्रिशिएशन करूंक ना आमच्या कार्यक्रमांक एडवान्स तितले जे पुरस्कृती आहा ते आपण सांगतो फुडल्या कार्यक्रमाक आले आपण सांगा आपण पुरस्कृत करतो अशी गेली 30 वर्सां आमकां पुरस्कृती भरपूर मेळिल्ले आसा आणि त्या पुढे सुरू प्रोग्राम जातले ते एडवान्स लोकांक सांगलेले आहा आणि ते कार्यक्रम जाता आम्ही केन्ना सरकारी प्रोग्राम वचपाची आमकां आता आमच्या प्रेक्षकांक तुम्ही एक बिग बीचो एक आवाज काढून दाखव बघूया बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन तुमका आवाज कोण कळला अरे आरोग्य संदेशा आगे दूर तक मैंने कंपनी बनाई थी जिसका नाम है केबीसी यानी कौन बनेगा करोड़पति मैं उसमें इतना बिजी हो गया कि घर में भी वही बात करने लगा एक बार बीवी के सामने खाने के लिए बैठा था मैंने बीवी को बोल दिया
अरे आज खाने में क्या बना क्या? भिंडी ने बोला भिंडी है। अरे क्या ये आपका फाइनल जवाब है? भिंडी बोली चुपचाप खाओ वरना फ्रिज में लॉक कर दूंगा। एक बार मैं मंदिर में गया था, वहां पर भी वही बात कर दी। अरे भरोसा चलो आज तो हम मिलकर कहते हैं खान बनेगा करोड़पति। इधर में घंटे की बजी, घंटी बजी, इसके बाद ओ ये टाइम समाप्ति की घटना है, ऐसा भी होता है, ऐसा भी होता है, चलो लौट के जाए सबसे हाय। आम्ही तुझे आवाज वेगवेगळ्या स्टारांचे ऐकलेले आहात, तिथून कलाकारांचे, पॉलिटिक्स. तू काही वाद्यांचे खंय आवाज करता, कशे कितें ते तुका शक्य आहात आमच्या वाद्याचे जसे कलाकारांनी ऐकला तसे वाद्याचे ऐकून सुद्धा घराकडे हांव प्रॅक्टीस करतालो. कोण दिसले काय हांव एक भांडे गावलेले भांडे तोंड घालतालो आणि तितून ट्राय करतालो. आमच्या घरान एक असे विंडो आसलो, एकदम खोल विंडो आसलो. घरात जे लोक हांव त्या विंडो वयतालो आणि ते आवाज काडतालो आणि करता करता खरोच तो बीट सारखे ड्रमाचे कशे येऊंक लागले. तो सादर करता आता आयकला म्हाका हांव बरो भायर जाल्लो आसा. सादर करता एक ड्रमाचो आवाज. मराठीचे दिग्गज सुपरस्टार म्हणून आमचे निळू फुले आहात किंवा दुसरे दादा कोंडके आहात, त्यांचे आवाज तुम्ही काढतात म्हणून सगळीकडे चर्चा आहा. त्याची कॉमेडीची इतके भाग आहा तो तितूच ते सादर करता. लोकांक बरेच मिमिक्री करतना मिमिक्री जर काहीतरी कॉमेडी आसा तर लोकांक आनीक तितून दुधान साखर पडल्यासारखे जाता. तर आता सादर करतो तुमच्या समोर दादा कोंडके निळू फुले. सिच्युएशन अशी आहे की ते एका शूटिंगसाठी गेले होते. शूटिंग एका तलावावर होती आणि त्यांना एक होळी दिली होती. होळीमध्ये ती शूटिंग चालू असती आणि होळी चालू असताना अचानक होळीला खालून एक भोग पडलेलं असतं आणि सरसर पाणी येतं. पाणी आल्यावर ते दादा कोंडके बघतो आणि घाबरतो आणि म्हणतो मी होळीला, हे नाना, हे दादा नाना, हे काय, अरे शूटिंग करून खड्ड्या त्यांच्या वेळेला खाली बघ होळीला बघ, खाली भोग पडलं, अरे खाली भोग पडलं, सरसर पाणी येतं, आम्ही पुन्हा मिळलं त्याच्या मायला, हे आहे काहीतरी करा, शूटिंग करून खड्ड्या. हे कोण म्हणतो त्याच्या मायला अरे काय वागायचं, अरे काय बोलायचं का, आम्ही पायी मारायला घेऊ तर घाबरत नाही आणि तुझ्या पाण्याला घाबरता. अरे पाण्याला गोदर पाणी करून काय घाबरतं, ते काम करा. त्या पाण्यात भोगाला तुझं भोगला पान आपण त्याच्या मायला हे बाई. वा आता ही जी रेल्वे आली म्हणजे आगगाडी आली ती खंयच्यान आयली आणि खंय थांबली. एका दिल्लीसून ती आता दिल्ली गेली आणि त्या दिल्लीसून बसपाक आले. आमकां तिकीट मेळना म्हणून आम्ही आता फ्लायटाची तिकीट काढलेली आसा आणि आता दिल्ली 22 तारखेक वयतलो. ओके येस. तू आता फेमस नकलाकार, हे जी तू कला सादर करता न्हू, हेचे खंय तू प्रशिक्षण घेतल्या. प्रशिक्षण जे करतो ना आम्ही पिक्चरां पळयता पळयता म्हाका ते आत्मसात जाले. दिसले की भुरग्यांक अशी लोक स्टोरी सांगतालो. कोण म्हणटालो मागीर तातूंत मिमिक्री आर्टिस्ट मरे तूं स्टेजीर ते करना म्हणून ल्हान आसतना तुवें सगळ्यांक आमगे करता करता ती सुरवात जाली. आता गेली 25 वर्सां 45 वर्सां जाली नकलांचे कार्यक्रम करता आणि आमच्या फॅमिली भुरगे म्हणटा तूं बरें कलाकार आहा, तुवें आमची संस्था तयार करुया. हेजे मार्फत तुजे कार्यक्रम कर, तूं गाता एक्टींग करता सगळें तुजी कला आहा तुवें संस्था तयार कर. मागीर आनंदी क्रीडा कला सांस्कृतीक संघ हो आमी स्थापना केली आमी तेन्ना आणि त्याच्या मार्फत हांव म्हाजी कला आमच्या गांवांतल्यान घेवन आणि शेजारच्यान घेवन अशे कार्यक्रम करता करता लोकांक आवडूंक लागले. आमी
30 वर्सां जाता आणि आमच्या सांस्कृतिक संघात माझ्या मार्गदर्शनाखाली गोंया भायरच्या 2300 कलाकारांना आतापर्यंत सहभागी आम्ही करून घेतलेले असं आणि विविध आम्ही कार्यक्रम करता. प्रत्येक कार्यक्रमात आमच्या 50 ते 100 कलाकार आमच्या बरोबर असतात दर कार्यक्रमात आणि जास्तीत जास्त लेडीज कलाकार असतात ते जास्त भाग घेतात. संपूर्ण गोंयभर आम्ही वयता गोंयभर आता दिल्ली वचपाचें जे आसा 23 तारखेक म्हजो प्रोग्राम आसा आनी 2 म्हाका अवॉर्ड फावो जाले तितून भारत भूषण अवॉर्ड आणि सगळी क्षेत्रांत पयलो एक भारतांत तो एक क्रिएट केला तेंच्यांनी तो गोंयांत मेळ्ळा गोंयांत म्हाका मेळ्ळा एक एक्टर म्हणून म्हाका 2 दिल्ली अवॉर्ड मेळ्ळा आनी म्हाका तेंची परफॉर्मन्स तुम्ही पळयलोय तेन्ना एका कलाकारान तेणी म्हाजो कार्यक्रम दवरलो आनी म्हाज्या कातरान तेंचे खूब अशी फायल जाले तेजे म्युजिकल नायट म्हज्या प्रोग्रामाचें नांव ते पळयलें तर तुजो सांस्कृतीक कार्यक्रम जावचो अशें म्हाका लेटर केली तेंच्यांनी आमच्या कलाकारांक घेवन आतां थोड्या वेळार 10 कलाकार आसा ते आमी लोककला सांगीतीक आनी मिमिक्री आनी ते गायनाचे कार्यक्रम आमी करतलो. ऑलरेडी आमी तिकीट जाल्ले आहा आनी 22 तारखेक आमचो कार्यक्रम